नमस्कार, प्रतीक्षाच फूड आपल्या या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आहे संकष्टी चतुर्थी. त्यानिमित्ताने आपण मस्त अशा मोदकांची रेसिपी बघणार आहोत. तर चला पाहूया साहित्य आपल्याला काय काय लागतं आहे. हे मी अर्धी वाटी गूळ घेतलं आहे बारीक चिरून. त्यानंतर एक खोवलेला नारळ आहे. साजूक तूप आपल्याला लागणार आहे. यामध्ये मी अर्धा वाटी दूध आणि अर्धा वाटी पाणी घेतलं आहे. एक वाटी मी तांदळाचे पीठ घेतलं आहे. त्यानंतर बारीक केलेले ड्रायफ्रूट्स आहेत. खसखस लागेल आपल्याला आणि आपल्याला थोडीशी साखरसुद्धा लागणार आहे. तर साहित्य आपण बघितलं आहे. त्यासाठी आपल्याला काय काय कृती रेसिपी काय आहे ती बघून घेऊया. आता मी एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये मी अर्धा चमचा तुपाचा घातला आहे. तूप मी याच्यासाठी घालते की आपण जेव्हा सारण तयार करतो तेव्हा त्याला मस्त असा तुपाचा सुगंध सुटतो. आता जे बारीक केलेलं मिश्रण होतं ते आपण या कढईमध्ये टाकून घेऊया आणि मस्त त्याला असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगलं असं भाजून घेऊया. आता जोपर्यंत आपलं सारण भाजतं आहे तोपर्यंत आपण इथे उकडीची तयारी करूया. तुम्ही बघू शकता एक पातेलं मी घेतलं आहे आणि दुधाचं आणि पाण्याचं जे प्रमाण मी घेतलं होतं ते आपण आता त्यामध्ये घालून घेऊया आणि एक अर्धा चमचा जवळजवळ आपल्याला याच्यामध्ये तूप घालायचं आहे. त्याला छान अशी उकळी काढायची आहे. आणि मगाशी तुम्ही पाहिलं असेल की साखर घेतली होती. साखर यासाठी घेतली होती की आपलं सारण गोड असतं पण पीठ जे आहे ते खाताना थोडंसं असं चव त्याला नाही लागत. त्याच्यामुळे मी याच्यामध्ये एक अर्धा चमचा साखर घालते आहे. छान अशी उकळी आपल्याला पाण्याला काढून घ्यायची आहे. त्यानंतर एक वाटी मी याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालते आहे. या एक वाटी तांदळाचे जवळजवळ 20-21 मोदक आपण बनवू शकतो. छान प्रकारे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. बघू शकताय मस्त असं आपलं मिश्रण एकजीव झालेलं आहे. आता गॅस बंद करून आपल्याला एक 5 मिनटं फक्त याला एक वाफ काढून घ्यायची आहे. आपलं सारणही एका बाजूला तयार आहे. त्याच्यामध्ये आपण बारीक केले जे ड्रायफ्रूट्स होते, खसखस होती ती घालून घ्यायची आणि वरून थोडीशी वेलची पावडरही आपल्याला यामध्ये घालायची आहे. माझ्याकडून ती वेलचीची व्हिडिओ जी स्किप झाली होती. बघू शकताय मस्त असा कलरही आपल्या सारणाला आलेला आहे. आता आपण एका बाजूला पीठही मळून घेऊया. ज्या पिठाला आपण वाफ काढून घेतली आहे ती आता गरम गरम असतानाच आपण त्याला एक थोड्याफार प्रमाणात मळून घेऊया. जेव्हा पीठ फारच थंड होतं तर त्यावेळेस पीठ आपलं कडक होतं. त्याच्यामुळे जेव्हा आपण उकड काढतो त्यानंतर 5 मिनटाने लगेच आपल्याला जे आहे पीठ मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. थोडंफार पीठ आपलं गरम असेल पण आपल्याला थोडासा पाण्याचा हापका मारून पीठ मऊसर असं मळून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे पीठ मी इथे मळते आहे. छान असं पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि तुम्ही आता बघू पण शकता की जे पीठ आहे ते आपल्याला एकदम मऊसूत झालं आहे. हे याच्यामुळे झालं आहे की आपण याच्यामध्ये पाणी आणि दूध हे एक प्रमाणात समप्रमाणात घेतलेलं आहे. तर सगळ्या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. गोळे याच्यासाठी करून घ्यायचे की आपण जेव्हा मोदक बनवतो तेव्हा ते आपण पटापट बनवतो. मी ते सगळ्या पिठाचे गोळे बनवलेत आणि सारणाचे गोळे बनवलेत. आता मी एका बाजूला जे आहे ते हाताला थोडंसं पाणी आणि थोडंसं तेल लावते जेणेकरून मी जेव्हा मोदक वळेन तर त्यावेळेस पीठ माझ्या हाताला चिपकणार नाही. अशा प्रकारे आपल्याला छान अशी पारी करून घ्यायची आहे. पारी आपल्याला फारशी पातळही नाही किंवा जाडही नाही बनवायची, मध्यम आकाराची बनवायची आहे. आता जे सारण मी इथे केलेलं होतं तर तो जो गोळा आहे तो आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत आणि छान अशा छोट्या छोट्या पाकळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. इथे मी तेलाचं आणि पाण्याचं यूज केलेलं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर सुकं पीठ तुम्ही वापरू शकता जेणेकरून तुम्ही ज्या पाकळ्या बनवता ते एकमेकांना चिपकतही नाही आणि आपला मोदकाचा जो आकार आहे तो मस्त असा येतो. छान आता आपण ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या बंद करून घेऊया. अगदी हलक्या हाताने आपल्याला या बंद करायच्या आहेत. मस्त सुरेख असा मोदक आपला तयार झाला आहे. सगळ्या बाजूंनी सारखा आहे, तुम्ही बघू शकताय. मस्त असं मोदक आपण तयार केलेला आहे. अशाच प्रकारे मी सगळे मोदक इथे वळून घेतलेत आणि शेवटच्या थोड्याशा पिठाच्या ज्या आहेत मी त्या 2 करंज्या केल्यात. आता इथे मी तुम्हाला एक टीप देते आहे की आपण जेव्हा मोदक बनवतो तेव्हा खूप वेळ जातो तर त्या मोदकाला तडा जाण्याची शक्यता असते. तर एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आणि सगळे जे मोदक आहेत ते पाण्यामध्ये बुडवून आपल्याला एका चाळणीमध्ये ठेवायचे आहेत. सगळे मोदक मी इथे तयार केलेले आहेत आणि एका बाजूला मी पाणी गरम करत ठेवलं आहे पातेल्यात. ही जी चाळणी आहे त्या आता मी पातेल्यात ठेवून एक 10 मिनटं फक्त मोठ्या आचेवर एक उकड काढून घेणार आहे. आता जवळजवळ एक 10 मिनटं झालेली आहेत. आपले मोदकही मस्त तयार झालेत. छान अशा वाफा आपल्या मोदकामधून येत आहेत.
मस्तपैकी अशी मोदकांची रेसिपी तयार आहे। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला आपल्या नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।